लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सय्यद पिंपरी रस्त्यावरील एका वस्तीवर खेळणी विक्रेत्या पतीचा दुसऱ्या पत्नीनं मूलबाळ होत नाही आणि पहिल्या पत्नीकडे जास्त काळ राहत असल्याच्या कारणावरून दोन सख्ख्या भावाच्या मदतीनं मारहाण करीत धारदार शस्त्रानं वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली। पत्नीसह तिच्या भावांवर अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पत्नीस पोलिसांनी ताब्यात घेतलेला असून इतर संशयित फरार झालेले आहेत। हिंदुस्थान नगरातील सिल्वर ओक हाऊसमागे ही घटना घडली। भाऊसार मूलचंद पवार उर्फ बाल्या असं मृताचं नाव आहे। संशयित पत्नी सुनीता, तिचे भाऊ राज शिंदे, आदित्य शिंदे तसेच दीपक आणि अनोळखी संशयितांनी हा खून केलेला आहे। भाऊसार याची पहिली पत्नी निर्मा पवार हिनं याबाबत फिर्याद दिली आहे। भाऊसार आणि 11 वर्षीय मुलगी अलम हिला घेऊन गुजरातमधून अडगाव शिवारातील हिंदुस्थान नगर येथे राहणाऱ्या आईवडिलांना भेटण्यासाठी आलेला होता। भाऊसारची दुसरी पत्नी आणि निर्माची सवत सुनीता हिनं भाऊसार याच्याशी विवाहानंतर मूलबाळ होत नाही यावरून सकाळपासून भांडण सुरू केलेलं होतं। सुनीताचे भाऊ राज आणि आदित्य हेही त्यात सहभागी झाले। दिवसभर वाद सुरू असताना सायंकाळी 7 नंतर अचानक भाऊसार याच्या ओरडण्याचा आवाज आल्यानं पत्नी निर्मा आणि तिचे कुटुंबीय आणि नातलग गोंधळात पडले। तेव्हा संशयित सुनीता, राज, आदित्य यांचा एक नातेवाईक दीपक आणि अनोळखी संशयित मिळून भाऊसारला मारहाण करत होते। सुनीता, आदित्य, दीपक आणि अनोळखी संशयितांना भाऊसारला धरून ठेवत राज यानं धारदार चाकूनं त्याच्या पोटावर, छातीवर आणि पाठीत वार केले। आदित्यनं डोक्यात रॉड टाकून जखमी केले। वर्मी घाव लागल्यानं भाऊसार रक्तबंबाळ होऊन पळत पत्नी निर्माजवळ आला। त्याला निर्मासह इतरांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केला। याबाबत अडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून संशयित पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। उर्वरित 4 आरोपी फरार झालेले असून त्यांच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आलेली आहेत। दरम्यान या सर्व संदर्भात अडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे। दिनांक 17/1/2025 रोजी सायंकाळी 7-7:30च्या सुमारास हिंदुस्थान नगर अडगाव गावाच्या पुढे हिंदुस्थान नगर आहे, तिथे ही घटना घडलेली आहे। यातील मयत आणि त्याचे दोन लग्न झाली होती। ही 2 नंबरची पत्नी आहे। हिच्यात आणि मयतामध्ये वाद होता। पहिल्या पत्नीकडे जास्त वेळ राहतो आणि तसंच या दुसऱ्या पत्नीला मूलबाळ होत नव्हतं, त्यातूनही त्यांचा वाद होत होते। ते वाद वाढत जाऊन 17 तारखेला आरोपी महिला, तिचे 2 भाऊ आणि इतर 2 साथीदार अशांनी मिळून मयतास मारहाण करून त्याला जीवे ठार मारलेले आहे। नेमकी हा कोण, याची पत्नी काय थोडी? हा मयत जो आहे भाऊसार पवार नावाचा इसम, हा गुजरातला त्याच्या पहिल्या पत्नीसोबत राहायचा। तिथे तो यात्रेमध्ये खेळणी विकायचे त्याचा व्यवसाय होता। तो हा 17 तारखेला त्याच्या सासू सासऱ्यांना भेटण्याकरता इथे आलेला होता आणि इथे मग त्याची दुसरी पत्नी, त्यांच्यात वाद झाला, त्यातून ही हत्या झालेली आहे। ही दुसरी पत्नी आहे ना? ही दुसरी पत्नी सध्या घरीच होती। हा खेळणी विकायचा, याच्यावरच तिचा उदरनिर्वाह झाला। काही दिवस गुजरातला त्याच्याकडे राहायची, काही दिवस इकडे राहायची आणि मग त्यांच्यात वाद होत होते, त्यातून या प्रकार घडलेला आहे। तर किती लोकांना ताब्यात घेतलेलं आहे? यात त्याची दुसरीची पत्नी आहे आरोपी, तिला अटक करण्यात आलेली आहे। बाकी यांचा शोध सुरू आहे। अडगाव पोलीस स्टेशनकडील टीम तसेच क्राईम ब्रांचच्या टीम आरोपी शोध घेत आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।